जय श्रीराम. गेले 52 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी जे प्रवचनांचं पुस्तक लिहिलंय, जे नामस्मरणाचं महात्म्य सांगतात, त्यांचं वाचन करत होतो आणि आजचा हा 53वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील एक थोर संत, ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप पूर्ण आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या नामाची महती आपल्या सगळ्यांना सांगितली. नाव कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, त्या रामाचं म्हणा किंवा कोणत्याही देवतेचं म्हणा, इष्टदेवतेचं म्हणा किंवा संतांचं म्हणा, नाव घेतल्याने काय फायदा होतो, ह्याचं महत्त्व त्यांनी या 365 दिवसाच्या प्रवचनरूपी पुस्तकात लिहिलेलं आहे. एका दिवसासाठी एक पान जे वाचायला 3-4 मिनिटं स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतात. म्हणजे पूर्ण वर्षभर तुम्हाला हे पुस्तक वाचता येऊ शकतं आणि नाम घेण्यासाठी कुठच्याही प्रकारच्या धर्माची, जातीची, वयाची, शिक्षणाची, आर्थिक स्थितीची, वेळेचं कोणत्या प्रकारचं कसलंच बंधन नाही आणि जे घ्यायला कुठच्याही प्रकारचा खर्चही होत नाही आणि कुठच्याही प्रकारचा त्रासही होत नाही. असं नामस्मरण हे सगळ्याच संतांनी आपल्याला सांगितलं. एवढा सोपा सुटसुटीत मार्ग संतांनी सांगितलेला आहे. आता हे 53व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं वाचन आपण करतोय आणि त्याचं आजचं शीर्षक आहे, निर्हेतुक कर्मात भगवंत. खरोखर आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो, हेतूवर सर्व काही अवलंबून असतं. पुष्कळ पुण्यकर्मे केली आणि काहीतरी विषयांचा हेतू मनात धरला तर उपयोग काय? कबाड कष्ट खूप केले, बायको पुरे टाकून बाह्यंगाने कितीही केले, तरी मन जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम भेटणार नाही. मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग. निर्हेतुक कर्मात भगवंत असतो, म्हणून आपली कर्म तशी करावीत. म्हणजे आपण कोणत्यातरी संसारातल्या गोष्टीची गोष्ट आपल्याला मिळावी, या हव्यासा पोटी आपण कधी देवाचं नाव किंवा कोणत्या प्रकारचं देवाचं प्रवचन, कीर्तन किंवा कोणती गोष्ट करू नये, असं महाराज किंवा सगळे संत सांगतात. आपण त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवून कुठच्या प्रकारे विषयाचा आपण मनात हेतू न ठेवता ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. खरे पाहता प्रपंचिका एवढे कापडकष्ट साधकाला, परमार्थिकाला नसतात. प्रपंचाच्या कापड कष्टांपेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरता केले, तरी खूप फायदा पदरात पडेल. ज्या स्थितीने भगवंताने आपल्याला ठेवले, त्या परिस्थितीतून आपल्याला त्याला ओळखणे सहज शक्य आहे. पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो. याला काय करावे? म्हणजे आपण आपले विचारच विषयांच्या साठी असतात. म्हणजे आपल्याला घर मिळालं पाहिजे, गाडी मिळाली पाहिजे, बंगला मिळाला पाहिजे, इस्टेट मिळालं पाहिजे, मुलांची लग्न झाली पाहिजेत किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत. ह्या प्रत्येक गोष्टी आपल्या डोक्यात ठेवतो आणि ते मिळावं म्हणून आपण भगवंताचं नामस्मरण करतो. हे करू नये असं आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे. दैत्यदानवाने भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थानांनी केलेली. समर्थ रामदासांची गोष्ट करतात ते. दानवाने हेतू करून केली, त्यामुळे त्यांचा हेतूचा विषयाचा लाभ झाला. परंतु समर्थांनी केले आणि परंतु भगवंत अंतरला. एवढं समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाच लाभ नको होता. त्या लाभालाच त्याने सर्वस्व मानले. उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. भगवंताला पाहून तू भेटलास, आता मला काही नको, अशी वृत्ती झाली पाहिजे. तरच मीपणा म्हणेल. म्हणजे मीपणा मेला पाहिजे. आपला इगो मेला पाहिजे, अहंकार मेला पाहिजे. मी जे आपण करतो ते आपण नाही कोणीतरी आपल्याकडून करून घेत असतो. हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा आपल्याला त्याचा ध्यास लागतो आणि अशा रीतीने आपण जेव्हा नामस्मरण करतो, तेव्हा ती खरी भक्ती असते. भगवंताचा हात तर पुढे आहेच, आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. भगवंत नेहमी द्यायलाच आहे. आपण फक्त आपला हात पुढे केला, की त्या सगळ्या गोष्टी मिळतात. बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचं वजन जास्त असते. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल, तर प्रापंचिक सुख लाभते. म्हणजे असेल त्या स्थितीमध्ये आनंदी राहणं हा एक मोठा गुण असतो. ज्या प्रापंचिकाला ज्याला हे जमलं,
तो नेहमीच आनंदाने राहतो, तो नेहमीच सुखी होतो. सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते. मी भगवंताचा आहे असे सर्वजण भगवंताचे आहेत म्हणून भगवंतावर प्रेम केले, की सर्व जगावर प्रेम बसेल. म्हणजे आपण जेव्हा भगवंतावरती प्रेम करायला लागतो, तेव्हा आपल्या जगावरती प्रेम हे ऑटोमॅटिकली होतं. कारण भगवंतानेच हे सगळे जग बनवले आणि जेव्हा आपण नाव घेतो, नाव म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच त्याचं नाव. ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला, तर तो आपण खातो. त्याप्रमाणे भगवंताने एखाद्या वेळी दुःख दिले, तर ते आनंदाने सोसायला पाहिजे. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे आपण स्मरण करावे. अंतःकरणाची शुद्धी नामाशिवाय होणार नाही. नामापुरते काही नाही, ते एकदाच ज्याने मनाने घेतले, त्याला दुसरे काही सांगावे लागत नाही. हे नाम घेतल्याने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सहज साध्य होतात आणि त्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धी असणे गरजेचे आहे आणि तेच नामाने होतं. मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे कोणत्या परिस्थितीत जरी नाव घेतले, तुम्ही सुखात असेल, दुःखात असेल, तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तुम्ही 1 तास, 2 तास, 1 मिनिटं, 2 मिनिटं, अर्धा तास कधीही जरी नाव घेतलं, किती वेळ जरी नाव घेतलं, तरी आपल्याला त्या नामाची गोडी आल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे कोणत्या परिस्थितीत जरी नाव घेतले, तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात शंका नाही. शेवटचं वाक्य, ज्यांच्या उपासनेचा जोर आहे, तोच जगात खरे काम करतो. म्हणजे उपासना म्हणजे आपण जे देवाचं काम करतो, नामस्मरण करतो किंवा उद्यापरणं, देवळात जाणं, संतांच्या ठिकाणी पोहोचणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या करतो, त्याच्यामध्ये ज्या उपासनेचा जोर असतो, तोच जगात खरे काम करतो. जे निर्हेतुक कर्मात भगवंत आहे, हेच यांनी सांगितलेलं आहे. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद हे प्रवचन तुम्ही वाचन जे झालं त्याचे श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस हा सुखाचा, आनंदाचा, आरोग्यपूर्ण जावो हीच त्या रामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.